हाय गाईज, वेलकम टू दिस न्यू व्हिडिओ. तर ह्या चॅनलवरती मी मोस्ट ऑफ द टाइम फॅशनचे हॉल व्हिडिओ करत असते किंवा मग किचन रिलेटेडचे प्रोडक्ट्स असतात ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते. पण आजचा जो व्हिडिओ आहे तो टोटली डिफरंट आहे आणि त्याच्यामध्ये मी जे शेअर करणार आहे ते असणार आहे ब्युटी टूल्सचे प्रोडक्ट्स. अँड हे मी यूज करते, खूप सुंदर आहेत आणि ऑफकोर्स आपण स्किन केअर करतच असतो महिन्यातून किंवा हफ्त्यातून. डेली करू शकत नाही बिकॉज आफ्टर ऑल इट्स आर स्किन. सो मंथली किंवा वीक वाईज आपण असं करू शकतो किंवा 15 डेज नंतर सुद्धा करू शकतो. तुम्हाला सगळे प्रोडक्ट्स शेअर करायचे आहेत आणि मी ह्याचे सगळे लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा प्रोव्हाइड करणार आहे. सो नाउ लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. आता जेव्हा पण कधी पण आपण स्किन केअर करत असतो तर ऑफकोर्स आपला जो फेस आहे त्याच्यावरती केस आले नाही पाहिजेत. आता जसं की आता मी व्हिडिओ बनवते तरी सुद्धा केस येतात माझ्या फेसवरती. सो स्किन केअर करताना आपण जर फेशियल करत असो किंवा मग फेस मास्क लावला असेल तर त्याच्यासाठी केस पुढे न येण्यासाठी इथे मी हा हेअर बँड घेतलेला आहे आणि खूप सॉफ्ट आहे. याच्यावरचं जे कोटिंग दिलेलं आहे ना खूप सॉफ्ट आहे. इनफॅक्ट घातल्यावरती असं पेन सुद्धा होत नाही. स्टार्टिंगला पेन होऊ शकतं बट वेन वी यूज 2-3 टाइम्स त्याच्यानंतर पेन नाही होत. लावायची नाही ना तेव्हा पुढे यायचे आणि पूर्ण मेसी होऊन जातं. दिस इज द बेस्ट थिंग आय कॅन से की खरंच हे यूज केलं पाहिजे. इथे मी साईडला तुम्हाला दाखवलेलं सुद्धा आहे की अजिबात केस पुढे येत नाही. त्याच्यासोबत हे हेअर हँड बँड सुद्धा दिलेला आहे इथे हातामध्ये घालण्यासाठी. सो आय एम जस्ट लव्हिंग इट आणि खूप हेल्पफुल आहे. नेक्स्ट टूल इज माय पर्सनल फेवरेट. माझ्या स्किन केअरला खूप हेल्प झालेली आहे. अँड दिस इज अ आईज फेशियल. सो बेसिकली याच्यामध्ये आपण पाणी भरून ठेवायचं आहे आणि रेफ्रिजरेट करायचं आहे. जेव्हा बर्फ तयार होईल तर पाणी ऍड करून जे साईडचं आहे ना ते ओपन करायचं आहे. तर हे असं इझिली ओपन होतं आणि आपला फेस आहे तो डिप करायचा आहे. दॅट्स इट. सो दिस कॉस्ट मी फॉर अराउंड ₹124. खूप हेल्प झालेली आहे मला माझ्या स्किन केअरला, कारण मॉर्निंगमध्ये मी मोस्ट ऑफ द टाइम जो आईस रोलर आहे तो सुद्धा यूज करायची. पण काय आहे ना, जेव्हा आपण आईस रोलर यूज करतो तर साईडला आजूबाजूला पाणी पडतं. सो इट इज मेसी. दिस इज अ मेस फ्री आय कॅन से. दिस टूल इज अ वॉटर मिस्ट स्प्रे. लुक ॲट द बॉटल ऑफ द डिझाईन. मस्त डिझाईन केलेली आहे. दिस कॉस्ट मी फॉर अराउंड ₹143. तर याचा वापर मोस्टली आपण फेसवरती करू शकतो. जसं की आता ह्याच्यामध्ये नॉर्मली पाणीच भरायचं आहे. तर हे असं स्प्रेचं दिलेलं आहे आणि हे पाणी आहे. याचा वापर कशासाठी होतो ते मी सांगते. तर जसं की आपला समर सीझनमध्ये आपला जो फेस आहे तो खूप ऑइली होत असतो किंवा मग खूप घाम येत असतो. तर नॉर्मली आपण आपल्या चेहऱ्यावरती असं स्प्रे करू शकतो आणि स्प्रे जेव्हा होतं ना तेव्हा एकदम नॉर्मल होतं. जास्त फोर्समध्ये किंवा जास्त पाणी येत नाही. तर करू शकतो आणि इनफॅक्ट आपल्या केसांवरती जेव्हा आपण कर्ल्स करायचे असतील तर त्याच्यासाठी ऑफकोर्स आपल्याला पाणी स्प्रे करावं लागतं आपल्या केसांवरती. तर म्हणून हा स्प्रे बेस्ट आहे. आपल्या केसांना जेव्हा आपण पाणी अप्लाय करतो मध्ये सुद्धा आपले केस ओले होत नाहीत जेव्हा पाणी आपण यूज करतो. तर त्याच्यासाठी सुद्धा हा बॉटल युजफुल आहे. आणि लास्टली स्प्रे जो करू शकतो तो म्हणजे प्लांट्सला. याच्या बॉटलचा वापर प्लांट्सला सुद्धा होऊ शकतो. तर खूप सुंदर आहे आणि मला याची पॅकेजिंग पण खूप आवडलेली. बॉक्समध्ये आलं होतं. सो खूप सुंदर आहे. वळूया दुसऱ्या प्रोडक्टकडे. नेक्स्ट टूल इज द आय रिन्झिंग कप. आता मी इथे ब्युटी रिलेटेडचे प्रोडक्ट्स तुमच्यासोबत शेअर करते. तर ऑफकोर्स पूर्ण फेसवरच मी तुम्हाला दाखवतेय. तर बेसिकली याचा जो वापर आहे आपण डोळे क्लीन करण्यासाठी यूज करू शकतो. जसं की कोणी डेस्कटॉपवरती काम करत असेल, लॅपटॉपच्या समोर कंटिन्यू काम करत असेल, त्याच्यामुळे आपल्या कधी कधी काय होतं, आईज इरिटेट होत असतात. सो दिस इज द बेस्ट टूल यू कॅन यूज. ह्याच्यामध्ये आईज आपला डिप करायचं आहे आणि हे प्रेस करायचं आहे आणि हे प्रेस करून वॉटर वरती येणार आणि आपले जे आईस आहेत ते सुद्धा क्लीन होतात. तर याच्यामध्ये आपण फक्त वॉटर नाही तर स्टराईल आईस सोल्युशन आहे ते सुद्धा यूज करू शकतो. आणि वॉटर पाणी जर चांगलं असेल ना तरच यूज करा. मी तर सजेस्ट करेल, कारण कॉन्टॅमिनेटेड वॉटर आहे ना ते खूप अवॉइड केलं पाहिजे. बहुतेक ठिकाणी पाणी आहे खूप कधी कधी घाण येत असतं आणि आपण जर यूज केलं ते डोळ्यावरती तर आपले डोळे सुद्धा खराब होऊ शकतात. दिस इज द बेस्ट टूल आय कॅन से. आणि मोस्ट ऑफ द टाइम काय होतं, कधी कधी आपल्या डोळ्यांवरती जर डर्ट गेली असेल, छोटे छोटे पार्टिकल्स असतात, तर कधी कधी काय होतं आपण डायरेक्टली वॉटर फ्लश करतो आपल्या डोळ्यांवरती. तर ते सुद्धा नाही केलं पाहिजे. म्हणून हे यूज करणं खूप महत्वाचं आहे. अँड दिस कॉस्ट मी फॉर अराउंड ₹125. खूप स्वस्त आहे. मला तरी खूप आवडलं. छोटंसं पॅकेजिंग आहे आणि असं प्रेस करायचं आहे आणि वरती येतं. जेव्हा पूर्ण तर डोळा आपला आहे तो डिप होत नाही. सो त्याच्यासाठी इथे हे प्रेस करण्यासाठी दिलेलं आहे.
सो मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट प्रोडक्ट जे आहे ते आहे आयब्रो ग्रूमिंग किट. आता हे प्रत्येक लेडीजकडे असलंच पाहिजे, कारण काय आहे ना, जेव्हा आपले आयब्रोज आपण करतो तर ते 15 दिवसानंतर ग्रो अप होतच असतात. आय जस्ट गो विथ दिस ग्रूमिंग किट आणि मी घरीच करते. फॉर द लास्ट 1 year आय एम युझिंग दिस टूल. तर याच्यामध्ये ना काय काय आहे ते मी दाखवते. फर्स्ट इज दिस रेझर, नेक्स्ट आहे सीझर आणि थर्ड जे आहे ते प्लकर आहे. सो तिन्ही आपल्याला युजफुल आहेत शेप देण्यासाठी किंवा मग आपल्याला रूट पासून जे आयब्रोज मधले हेअर आहेत ते काढण्यासाठी, आणि हे आहेत जे वरचे आपले केस आहेत आयब्रोजचे ते थोडेसे ट्रिम करण्यासाठी दिलेलं आहे. सो इट्स व्हेरी व्हेरी युजफुल अँड दिस कॉस्ट मी फॉर अराउंड रुपीज 266. आता याच्यामध्ये कलर जो होता तो बेबी पिंक मध्येच होता. खूप छान कलर आहे हा सुद्धा आणि पॅकेजिंग सुद्धा सुंदर आहे. आपला जो फेस आहे आयब्रोमुळेच खूप सुंदर दिसत असतो. खरंच नक्की हा ग्रूमिंग किट यूज केला पाहिजे. मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट प्रोडक्ट जे आहे ते आहे आय कूल मास्क. आता हे ग्रीन कलर मध्ये आहे. आय डोंट नो व्हॉट टाईप ऑफ इन्ग्रेडियंट्स याच्यामध्ये दिलेले आहेत. तर ह्याला आपण फ्रीज मध्ये ठेवायचं आहे फॉर 15 to 30 मिनिट्स आणि मग मस्त थंड थंड आहे ते डोळ्यांवरती लावायचं आहे. इट फील व्हेरी व्हेरी कूल ऑन आर आईज. तर जसं की फॉर एक्झाम्पल आपण काम करत असो लॅपटॉपवरती, सतत आपला स्क्रीन समोर असेल, यू कॅन यूज दिस टाईप ऑफ आय मास्क आय कॅन से. आणि ह्याच्या सोबत आहे ना भरपूरसे प्रोडक्ट्स मला मर्ज करून आले. दिस इज नॉट अ सिंगल प्रोडक्ट. तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. सो टोटल मला कॉस्ट पडलेली आहे जे माझ्या प्रोडक्ट्स आलेले आहेत याच्यासोबत ते फॉर रुपीज 450. तर ह्याच्यासोबत जे काही आलेले प्रोडक्ट्स आहेत ते म्हणजे की ग्वाशा स्टोन आलेला आहे, मसाजर आलेला आहे, ते मी तुम्हाला दाखवते. दिस मसाजर 3D मसाजर अँड दिस टूल इज माय फेवरेट, कारण जेव्हा पण आपण मसाज करतो आपल्या चेहऱ्यावरती इट फील्स रिलॅक्स अँड गुड. मला तरी खूप आवडतं मसाज करायला चेहऱ्यावरती. अँड ऑफकोर्स आपलं ब्लड सर्क्युलेशन सुद्धा खूप छान होत असतं. तर ह्याला आपण वापर कसा करू शकतो, तर इथे चीनच्या इथे करू शकतो किंवा जिथे आपल्याला योग्य वाटतं त्या पद्धतीमध्ये आपण करू शकतो. तर हे सेट ऑफ 3 असे आलेले आहेत, वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत, ते मी तुम्हाला शेअर करेल. पण दिस 3D मसाजर इज व्हेरी मच युजफुल आय कॅन से. मोस्ट ऑफ द टाइम काय होतं, जेव्हा आपण हाताने करत असतो ना तर खूप आपले हात सुद्धा दुखत असतं. तर हे नक्कीच वापर केला पाहिजे याचा. आता दुसरं बघूया जे कोणतं मसाजर आहे. आता हे आहे गोल्डन रॉड. तर हे सुद्धा फेशियल मसाज सारखंच यूज करायचं आहे. इथे ऑप्शन्स दिले पण व्हायब्रेट होतं हे. तर सर्वात आधी इथे हे असं क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज पण दिलेलं आहे. बंद करण्यासाठी इथे स्टार्ट करण्यासाठी दिलेला आहे. आता व्हायब्रेट झालेला आहे. तर आपण डोळ्याच्या खाली आहे तिथे यूज करू शकतो. तर याचा वापर आपण आधी ऑइल लावायचा आहे चेहऱ्यावरती. कोणतं पण ऑइल लावून आपण मग हे यूज करू शकतो. म्हणजे कसं मस्त ग्लाइड सुद्धा होतं. आता इतकं स्मूथ आणि इतकं रिलॅक्स वाटतं जेव्हा मी माझ्या चेहऱ्यावरती यूज करते. तर रोज जेव्हा आपण यूज करतो ना तर आपल्या चेहऱ्यावरती एक मस्त सुंदर लुक सुद्धा येतं. जिथे आपला फेस पफिनेस असेल तिथे सुद्धा थोडंसं हेल्प होऊन जातं. तर हे सुद्धा खूप सुंदर आहे. किंवा मग आपलं जे आयब्रो आहे ना, आयब्रोच्या खाली सुद्धा इथे करू शकतो. असं खूप मस्त रिलॅक्स वाटतं आणि डोळ्याच्या अवतीभोवती सुद्धा व्यवस्थित करू शकतो. बट म्हणजे प्रिकॉशन घेऊनच करायचं आहे. आता लास्ट जे आहे ते आहे ग्वाशा स्टोन. ते मी तुम्हाला दाखवते. फेशियल रोलर आणि ग्वाशा स्टोन. हा स्टोन तर प्रत्येकांनाच माहिती असेल की आपण मॅन्युअली प्रत्येक जे आपले फेसचे आहेत पॉइंट्स तिथे आपण अप्लाय करू शकतो, यूज करू शकतो. आणि हे जे आहे ते सेम जे गोल्डन रॉड होतं ना तशा टाईप मध्ये आहे. पण इन द सेम ते तिन्ही सेम प्रोडक्ट होते, मसाजरचेच आहेत प्रोडक्ट्स. इथे साईडला मेन्शन करेल की त्याची प्राइस काय आहे टोटल. सो मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट प्रोडक्ट. ब्युटी टूल जे आहे ते आहे हे क्रिस्टल बॉल्स. काहीतरी डिफरंट आहे. हे सुद्धा मसाजर सारखंच आहे, बट बिफोर अप्लाइंग यू हॅव टू रेफ्रिजरेट, म्हणजे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. आणि मग जेव्हा हे कूल होतं, हे दोन्ही जे पिंक कलर मध्ये दिलेलं आहे, मग ते जेव्हा कूल होतं तेव्हा आपण आपल्या फेसवरती पूर्ण फेसवरती अप्लाय करू शकतो अँड इट फील व्हेरी मच रिलॅक्स. हे काहीतरी नवीन आहे, बट बेनिफिट पण आहे आणि त्याचे साईड इफेक्ट पण आहे. म्हणजे साईड इफेक्ट म्हणजे जर आपण जास्त कूलिंगला ठेवलं तर ऑफकोर्स आपण कधी यूज करत असो खूप सेफ्टीने यूज करावं लागेल, कधीही फुटू शकतं. तर असा टाईप मध्ये आहे हे. ऑन टू द नेक्स्ट प्रोडक्ट. दिस इज अ 24 कॅरेट गोल्ड आय मास्क. सो आय लव्ह द पॅकेजिंग फर्स्ट ऑफ ऑल. खूप छान आहे
आता हा जो प्रोडक्ट आहे ना, हा आपण डोळ्याच्या खाली लावायचा आहे, अंडर आईज च्या इथे. तर हे मस्त दिलेले आहे, पॅचेस ह्याचे दिलेले आहेत, डेलिकेट आहेत खूप. स्पून सुद्धा दिलेला आहे याच्यासोबत. लेट मी शो यू द स्पून. हे स्पून आहे, आपण त्या स्पून मधून उचलून आपण लावू शकतो. इथे मी साईडला तुम्हाला दाखवेल सुद्धा. तर याची पॅकेजिंग मला खूप आवडलेली आहे, छान मस्त पॅकेजिंग आहे. फॉन्ट्स पण मस्त दिलेले आहेत याच्यावरती, अँड गोल्ड करून दिलेला, गोल्ड कलर मध्ये आहे. ऑफकोर्स इट्स 24 गोल्ड कॅरेट असं मेन्शन केलेलं आहे. तर ह्याचा वापर आपण मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा मेकअप करायचा असेल ना आधी, तर करू शकतो. आपले जे अंडर आय आहेत ते खूप डेलिकेट आहेत, तर हायड्रेट फील होतात, इम्प्रूव्ह दी अपिअरन्स ऑफ दी आईज. मी यूज केलेला आहे आधी सुद्धा. तर मी कधी पण ब्युटी प्रोडक्ट्स यूज करते ना, मला मेकअप करायचा असेल, सो आय जस्ट गो बिफोर की मी हे यूज करेल, जेणेकरून माझे आईज आहेत ना, पफिनेस असेल किंवा एकदमच डल आईज वाटत असेल, तर ते एकदम मस्त वाटून येतात. दिस कॉस्ट मी फॉर अराउंड ₹250 आणि मस्त आहे आणि रिलॅक्स सुद्धा वाटतं. तर नेक्स्ट टूल आहे ते बघूया. हे आहे स्क्रबर अँड फेशियल स्क्रबर. तर दिस इज फॉर नोज अँड दिस इज फॉर फेस. आता याच्यावरचे जे ब्रिस्टल्स आहेत ना, ते खूप सॉफ्ट आहेत, एकदम असे हार्ड नाही आहेत. आपण जेव्हा स्क्रब करू ना आपल्या चेहऱ्यावरती, तर आपल्या फेसला काही प्रॉब्लेम होणार नाही. बिफोर दॅट आय हॅव युज्ड, इथे मी तुम्हाला साईडला दाखवेल सुद्धा. इथे हे जे आहे, इथे असं दिलेलं सुद्धा आहे, आपण बोटामध्ये घेऊन असं स्क्रब करू शकतो नोज वरती. आणि त्याच सोबत हे जे आहे, इथे साईडला पकडून आपण फेस वरती स्क्रब करू शकतो. कोणतं पण स्क्रबर घेऊ शकतो आपण, क्रीम, आणि मग आपण यूज करू शकतो. सो दिस कॉस्ट मी फॉर अराउंड ₹57. मस्त एक्सफोलिएट करू शकतो आपल्या चेहऱ्याला, अँड इट्स नाईस. खूप स्वस्त आणि मस्त प्रोडक्ट आहे हे, आय कॅन से. फेस स्टीमर अँड फॅब्रिक स्टीमर, बोथ दोन्ही आहेत. आणि फक्त याचे हे फेस स्टीमरचं आहे. तर आपण कधी फेशियल केलं असेल किंवा आपण एक्सफोलिएट केलं असेल फेसला, तर आपण स्टीम जेव्हा घेतो तर आपला फेस सुद्धा खूप छान दिसून येतो. सो हा प्रोडक्ट छोटासा आहे पण खूप फायदेशीर आहे. आणि त्याचबरोबर जर आपल्याला कपडे आयनिंग करायचे असतील, तर त्याच्यासाठी सुद्धा इथे वेगळं नोझल दिलेलं आहे फॅब्रिकसाठी, आणि इथे असं लावून आपण यूज करू शकतो. क्लोथसाठी आयनिंग करू शकतो. सर हे 2 in 1 आहे आणि खरंच खूप सुंदर आहे. इथे बटन्स असे दिलेले आहेत की कसं यूज करायचं आहे. इलेक्ट्रिक वायर दिलेली आहे. तर इतक्या स्वस्तामध्ये खूप सुंदर दिलेलं आहे. दिस कॉस्ट मी फॉर अराउंड ₹639. हे होते सगळे माझे ब्युटी टूल्सचे प्रोडक्ट्स, अँड इट्स वॉज टू अफोर्डेबल. होप सो यू हॅव एन्जॉयड माय व्हिडिओ. सो टिल देन, बाय.